या एमआयडीसी टप्पा नंबर 2 मध्ये औद्योगिक क्षेत्रामध्ये जी बाधित होणारी गावं आहेत त्यामध्ये मोदर, शिरवली, कुत्तरपाडा, चिंचवली आणि शेजारी चिंद्रण आणि बाकी इन्व्हेस्टर आज शेतकऱ्यांच्या जमिनी घेण्यासाठी ही एमआयडीसी तडफडते आणि शेतकऱ्याला देशदोडीला लावण्याचा हा प्रयत्न जो सरकारचा चाललेला आहे। म्हणून त्या प्रयत्नाला सरकारच्या प्रयत्नाला विरोध करण्यासाठी आम्ही आज शेतकरी सगळे एकवटले आहोत। सगळे गरीब शेतकरी आहेत, कष्ट करणारे, त्यांची उपजीविकेचं साधन म्हणजे शेती आहे। त्या शेतीवर अवलंबून त्यांचं उपजीविका असल्या कारणामुळे आज त्यांची शेती गेल्यानंतर पुढच्या पिढीचं भवितव्य धोक्यात जाऊ नये, ते त्यांचं भवितव्य उज्ज्वल हो या दृष्टिकोनात आम्ही शेतकरी एकवटलेला आहोत आणि म्हणून या प्रकल्पाला आम्ही विरोध करत आहोत, जेणेकरून इथला शेतकरी संपला जाईल आणि शेतकरी हा जमिनीचं नाव उडल्यानंतर इथं शेतकरी बेघर होईल। म्हणून ह्या प्रकल्पाला आमचा ठामपणे इथे शेतकऱ्यांचा विरोध आहे। सर, आता आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार शासनाचा जो GR पडला 12 जून 2026 रोजी की ह्या जमिनीच्या एमआयडीसी टप्पा 2 चिंचवली, मोदर या भागातील ज्या जमिनी आहेत त्या जमिनी शासन एमआयडीसी टप्पा 2 साठी ते अधिग्रहित करत आहेत। परंतु हे होत असताना आम्हाला शेतकऱ्यांना कोणत्याही पद्धतीचा विश्वासात न घेताना हा परस्पर जो प्रकल्प आहे तो आमच्या शेतकऱ्यांच्यावर लादण्यात आलेला आहे। कारण कोणतीही माहिती आम्हाला नसताना शासनाच्या माध्यमातून नैनाचे जे अधिकारी होते ते या ठिकाणी सर्वेला आले आणि त्यावेळेला आम्हाला कळलं की आमच्या या जमिनी आहेत चिंचवली, मोदर, शिरवली या विभागातील त्या एमआयडीसी साठी त्यांनी त्या अधिग्रहित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे। म्हणजे हा एक प्रकारची हुकुमशाही आहे। म्हणजे शेतकऱ्यांना तुम्ही विश्वासात घ्या, विश्वासात न घेताना जी केलेली कोणती कृती आम्ही शेतकरी कोणत्याही पद्धतीत ती सहन करणार नाही। कारण शेती हे आमचे खरोखर एक उदरनिर्वाहाचं साधन आहे। बहुतांशी शेतकरी लोक जे आहेत ते शेतकरी व्यवसाय करत असतात आणि आमच्या भावी पिढीचं एक ते महत्त्वाचं साधन आहे। म्हणजे पुढची जी पिढी आहे ती शेतीवर जगणारी पिढी आहे। म्हणून शेतीला आमचा या प्रकल्पाला पूर्णपणे विरोध आहे। आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांच्या अनेक वेळा मीटिंग घेतलेल्या आहेत की शासनाने हा जो लादलेला जो प्रकल्प आहे तो कोणत्याही पद्धतीत आम्ही सहन करणार नाही आणि संपूर्ण शेतकऱ्यांच्या अनेक वेळा मीटिंग झाल्या आणि शासनाच्या या धोरणाविरुद्ध आम्ही लढा देण्याचं ठरवलेलं आहे आणि पूर्ण या प्रकल्पाला आमचा संपूर्ण शेतकरी वर्गाचा विरोध आम्ही या ठिकाणी आज प्रकटपणे जाहीर करत आहोत। खरोखर हा लादलेला प्रकल्प आहे तो आमच्या खूप नुकसानीचा आहे। कारण आपण पाहतोय की सध्या आपण विमानतळ आलेलं आहे, अनेक कॉरिडॉर प्रकल्प आलेले आहेत, JNPT सारखे प्रकल्प आलेले आहेत, नंतर मेट्रो सारखे प्रकल्प आलेले आहेत, अलिबाग कॉरिडॉर सुद्धा आलेला आहे। म्हणजे एवढा हा परिसर हा पुढे या डेव्हलप होणार आहे आणि डेव्हलप होत असताना आमच्या शेतकऱ्यांच्या भवितव्याचा कोणताही विचार या शासनाने न करता आमच्यावर लादलेला हा प्रकल्प आहे आणि म्हणून तो आम्ही पूर्णपणे आज या ठिकाणी डांगणेश्वर मंदिर मोरबे या ठिकाणी त्या प्रकल्पाला पूर्ण शेतकऱ्यांनी विरोध दर्शवत आहोत आणि खरोखर या शेतकरी एकजुटीचा हा विजय नक्कीच होईल आणि शासन आम्हाला नक्कीच न्याय मिळेल आणि शासनाला आम्ही विनंती करतो की आपण आमच्या शेतकऱ्यांचा या ठिकाणी विचार करावा आणि पुढील पिढीचा जो विचार करून आपण योग्य तो निर्णय या प्रकल्पाच्या माध्यमातून घ्यावा असे मी शासनाला आणि जे अधिकारी कलेक्टर असतील, जिल्हाधिकारी असतील, प्रांत अधिकारी असतील, तहसील सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांना मी विनंती करतो की आपण आमच्या शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घ्यावा एवढीच मी आजच्या दिवशी या ठिकाणी विनंती करत आहे। संघर्ष समितीचा विजय असो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।